स्वागत आहे. अकेला धावणारी नवसाला पावणारी आई एकविरेच्या नावानं ही स्पर्धा आपण पाहतो. एकविरा स्पोर्ट वाकीवाडा टीम याने पुरस्कृत केलेली ही स्पर्धा आई एकविरा चषक 2025 26 हा मेगा शो. चला मॅचला सुरुवात होते. जांबिका स्पोर्ट कर्नलपाडा वर्सेस साई 11 डोंगरीपाडा अशी ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक शुभेच्छा असतील. गोलंदाजी क्रमवरती गोलंदाज आपण पाहणार आहोत आकाश जाधव अँड त्याला बॅटर आहे भालचंद्र अँड महेश. स्ट्राईक वर एंड वरती भालचंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल समोरच्या दिशेनं शतरक्षक आहे. चांगलं शतरक्षण मिळेल फक्त एक सिंगल धाव. एका धावेने या ठिकाणी अकाउंट ओपन झालंय साई 11 डोंगरीपाडा टीमचं. भालचंद्र त्याच्यानंतर आपण पाहतो महेश लेजंड खेळाडू आहेत. भरपूर वर्ष सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती ह्या दोन खेळाडूंचा देखील इतिहास खूप चांगला राहिलाय साई 11 डोंगरीपाडा टीम साठी. सध्या आपण बॅटिंग पोझिशन मध्ये पाहिला तर स्ट्राईक एंड वरती महेश पानेराला पाहतोय. ओव्हर पिच बॉल होता एवढेच आपण पाहिला तर निश्चितच शॉट मिड ऑनच्या दिशेने हा चेंडू रवाना झाला. मिळेल फक्त एक दोन धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 3 या आकड्यावरती. थेंबे थेंबे तले साचे. एका धावेसाठी निश्चितच मैदानाच्या आतमध्ये सातत्याने तरसावं लागतंय. शाळेमध्ये असले गेल्यानंतर आपण पाहतो एका गुणाला, राजकारणामध्ये एका मताला आणि क्रिकेटच्या पटलावरती एका धावेला खूप महत्व आहे. यावेळेस आपण पाहिला बॅटची इनर एज लागलाय. 2 धावा निश्चितच मिळतील या ठिकाणी. 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 5 या आकड्यावरती. आज आपण पाहिलं तर रविवारचा दिवस संडे आणि रविवारचा दिवस म्हटलं तर निश्चितच प्रत्येक सामने 3 षटकांचे आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीतील सामने 2 ओव्हरचे. वसई तालुका आदिवासी गट असोसिएशनची जी नियमावली आहे निश्चितच अतिशय जबरदस्त स्ट्रॉंग नियमावली आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. निश्चितच झेल घेण्यासाठी प्रयत्न खूप चांगले केले होते गल्लीजनच्या दिशेनं, परंतु आपण या ठिकाणी पाहिलं तर झेल मात्र झालाय ड्रॉप. मिळते फक्त एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यावरती. 3 ओव्हर मध्ये कमीत कमी 30-35 धावा जरी झाल्या तरी एक फायटिंग टोटल स्कोअर जरूर आपल्याला पाहायला मिळतो. सध्या तरी आकाश जाधवचं हे षटक खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळतंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. शतरक्षक आहे प्रदीप, परंतु 2 शतरक्षकाच्या मध्ये यावेळेस चेंडू डिलिव्हरी झालाय. करण यानं प्रदीपच्या मध्ये हा यावेळेस चेंडू लँड झाला होता. कदाचित असं वाटलं होतं की हा झेल मात्र होईल, मात्र प्रयत्न खूप चांगले केले होते प्रदीपनं. संघाचा संघनायक आहे आणि निश्चितच झेल पकडण्यासाठी खूप चांगला प्रयत्न केला होता, परंतु त्याच्या थोडासा आवाक्यापासून बॉल लांब राहिला आणि अशा पद्धतीने झेल मात्र ड्रॉप झाली आहे. षटकातील आपण पाहिलं तर 5 चेंडू टाकून झालेत. धावसंख्या आपण पाहिली तर 8 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. आज कर्नलपाडा टीम आपण बघितली ना विजय, तर ज्या नव्या जर्सीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नुसती जर्सी नवीन नाही आहे, तो उत्साह नवा आहे. नव्या पर्वामध्ये खेळण्याचा मात्र आपण बघितला तो विचार वेगळा आहे. आपण पाहिलं ना तर त्यांच्या माध्यमातून जे यंगस्टर खेळाडू खास करून आपण बघितलं तर सध्या आकाश जे इंजर्ड स्वतःनं पाहायला मिळत आहेत, परंतु त्यांच्या व्यतिरिक्त आपण पाहिलं ना जवळजवळ आपण खास करून रुपेश राजू या खेळाडूंवर जास्त फोकस असणार आहे आणि तिथे चांगले क्रिकेट. थोडीशी दुखापत इथे जाणवती. दुखापत क्रिकेटमध्ये अनेक वेळा होताना पाहायला मिळते, परंतु ज्या वेळेला आपण बघितलं त्या दुखापतीला आपण बघितलं सहजासहज घेऊ नका, कारण की त्यानंतर आपण बघितलं ती दुखापत आपण पाहिली आहे तर मोठी सुद्धा वाढू शकते आणि तेच नक्कीच आपण पाहू शकते. थोडंसं आपण बघितलं त्याच्यावर उपाय शोधला
आणि यस ऑल इज वेल. आकाश आपण पाहिला तर एक चांगला खेळाडू आहे आणि तो खेळाडू नक्कीच सज्ज झालाय. ज्याप्रमाणे ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल चुरस हे त्यांना पाहायला मिळणार आहे. एक विराट ट्रॉफी आहे आपण पाहिली आहे ना, तर जवळच शेवटच्या टप्प्यामध्ये अंतिमच्या टप्प्यामध्ये इथे आपल्याला जरूर पाहायला मिळते. आणि आज प्रत्येक येणाऱ्या टीमचं हे स्वप्न असेल की मी आज जाऊन आम्ही आमच्या वतीने आमचे सातत्याने प्रयत्न 100% करू, परंतु नशिबाला लगेच भाग मिळाला तर काहीतरी इथून घेऊन जाऊ. यावेळेस मोठा फटका येईल का? उंची जास्त, दिशा कमी. निश्चितच सुरुवातीला या ठिकाणी चेक केलं जाईल, त्याच्यानंतर पुढचा डिसिजन दिला जाईल. डेफिनेटली क्लोज असू शकते, कारण की ज्याप्रमाणे एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळालं तितकंच चांगला एफर्ट्स आणि तितकंच चांगला प्रयत्न त्या खेळाडूचे. खूप क्लोज आणि क्लोज कॉल आपण पाहिला तर 6 धावांचा इशारा हा मात्र येताना पाहायला मिळतोय. की जेव्हा हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं, जेव्हा हातामध्ये चेंडू कलेक्ट केला होता अवघा काही क्षण मात्र आपण बघितला जो फूट होता तो लाईनला टच केला आणि त्याच कारणामुळे आपण पाहिलं इथे षटकार आणि भरपूर क्लोज कॉल होताना पाहायला मिळाली.
दॅट्स अ 6. ज्याप्रमाणे आपण बघितलं त्या लगेच बाउंड्री लाईनला टच होता आणि ते दिसून आलं आणि इथून आपल्याला पाहायला मिळालं षटकार. आणि ज्याप्रमाणे आपण बघितलं तर भरपूर वेळा आपण बघितलं तर जवळजवळ वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आपण बघितलं तर ज्याच्यासाठी आपण बघितलं तर टेक्नॉलॉजीचा वापर का केला या हंगामामध्ये आपण बघितलं तर 2 कॅमेरा चा वापर का केलाय तर नक्कीच अशा सगळ्या गोष्टी असतात ज्या नाजूक असतात आणि त्या क्लिअर करण्यासाठी आणि त्याचा फायदा सुद्धा टेक्नॉलॉजीचा फायदा मात्र उचलला जातोय. पहिले षटक फिनिश झालं फलक पहिला पण 14 याकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 14 धावा. आता मात्र नंबर 2चे षटक टाकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत रुपेश जाधव या खेळाडूला. हा खेळाडू देखील जबरदस्त खेळाडू आहे. अनेक मैदानं ह्या खेळाडून देखील गाजवलेत. आपल्या नावाची डंका सातत्याने गाजवत असतो. या खेळाडूचा उल्लेख करूया कोण विसरेल. आर दी सिरीजची कॉमन प्रीमियर लीगची स्पर्धा एक बाईक ज्याने आपल्या नावावर केली आहे का केली आहे तर त्याच्याकडे असलेलं जे टॅलेंट त्याच्याकडे असलेला खेळ त्याच्याकडे असलेली फलंदाजी त्याच्याकडे असलेली गोलंदाजी आणि त्याच्याकडे असलेलं क्रिकेट आणि अतिशय चांगलं क्रिकेट खेळू शकतो हा खेळाडू. एक वन ऑफ द मोस्ट डेंजरस प्लेअर वन ऑफ द मोस्ट ग्रेट ऑलराऊंडर म्हणून त्याची ओळख या कर्नलपाडा टीम मध्ये आणि तो खेळाडू आपण बघितला आणि तीच कर्णधाराची मी चर्चा केली होती की आज कोणाचा शो पाहायला मिळेल. सध्या गोलंदाजीचा क्रम आहे तर गोलंदाजीचा क्रम मात्र मित्र म्हणून उंचावताना पाहायला मिळेल कदाचित रुपेश आपल्या गोलंदाजीमध्ये. षटकातील पुढचा बॉल उलटा डिलिव्हरी. यावेळेस चेंडू जाईल मिड विकेट अँड स्क्वेअर लेगच्या मधून एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावन करता येतो हा चौकार. चौकार इथे येताना पाहायला मिळाला. आमच्या मंचावर आहेत आणखीन एक दिग्गज समालोचक तुषारजी सोनवणे त्यांचा सुद्धा आपण आवाज ऐकणार आहोत दुसऱ्या इनिंग मध्ये. सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर अतिशय जबरदस्त सुरुवात झाली आहे साई लेव्हन डोंगरीपाडा टीमची. खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागतं बॅटरची ज्या अनुषंगाने आतापर्यंत त्यांनी मैदानाच्या आतमध्ये ती बॅटिंग केली सुरुवात करून दिली आपल्या संघासाठी लाजबाब. धावसंख्या झाली ती म्हणजेच 19 धावा. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि पहिला बॉल आपण पाहिला तर वाईट टाकला आणि त्याच्यानंतर चौकार आणि आता मात्र पुन्हा एकदा हा वाईट बॉल. रुपेश जाधवला लाईन आणि लेन्थ शोधावी लागेल. चौकार पडल्यानंतर थोडंसं दडपण त्याच्यावर क्रिएट झालंय परंतु पार्टनरशिपला तोडण्याचं कार्य करावं लागेल. भालचंद्र आणि महेश अतिशय चांगल्या टच मध्ये दिसून आले आहेत. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा पायांना फॉलो केलं होतं बॅटरच्या गोलंदाजानं. यावेळेस आपण पाहिलं तर अँड वेली चेंडून मात्र दिशा बदललाय. यावेळेस चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावन करता येतो हा चौकार. अगदी आपण बघितलं तर एंड मुवमेंटला मात्र चेंडूने हुलकावणी दिली आहे आपण पाहिली आहे तर खेळाडूला प्रदीपला आणि तिथूनच आपण बघितलं टर्न घेतला आणि चौकार मात्र मिळाला. आणि जिथूनच आपण पाहिली आहे ना तर आता ह्या धावा थोडंस जे कार्य आपण पाहिलं तर कठीण करण्याचं कार्य होताना पाहायला मिळते जे अंबिका स्पोर्ट्स कर्नलपाडा टीमसाठी. कारण की त्यांना आता जास्त असं फोकस करावं लागेल ग्रेट आणि चांगल्या क्रिकेटवर. कारण की त्याने 10 इथे अगदी सहज पद्धतीने मित्र म्हणेन बहाल केले आहेत
कोणत्याही प्रकारचे तितके शर्तीचे प्रयत्न करताना पाहायला मिळाले नाहीत. इथे शर्तीचे प्रयत्न करावे लागतील, कारण की जर तुम्हाला या मॅचवर पकड निर्माण करायची आहे तर धावा सर्वप्रथम कशा थांबवाव्या लागतील, कशा रोखाव्या लागतील, कशा नक्कीच समोरच्या संघाने रोखायचं आहे, खेळाडूने रोखायचं आहे, ह्या गोष्टीकडे फोकस करायला हवा. राजू आपण जवळ पाहिलं तर डीपमध्ये तैनात केला. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू येते मिड विकेटला, एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर चौकारांचे हॅट्रिक पूर्ण केलं असं म्हणायला काही हरकत नाहीये. बॅक टू बॅक 3 बाउंड्रीज आल्या महेशच्या बॅट मधनं. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 28 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय 20 सेप मध्ये. परंतु यावेळेस आपण पाहिलं तर 2 धावा पूर्ण केले. तिसऱ्या धावाचा प्रयत्न केला जात नाहीये, कारण आपण पाहिलं स्ट्राईक वरती तर पूर्णपणे सेट झाला बॅटर महेश. विजय थांबवते तुला थोडस की सन्माननीय अमरजी पाटील साहेबांचं इथे शुभागमन झालाय. मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल अमरजी पाटील साहेब. आपणास रिक्वेस्ट असेल मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये आणि या अतिथी कक्षामध्ये येऊन मनपूर्वक आपण विराजमान व्हा. ऐकविरा स्पोर्ट्स वाकीपाड्याच्या वतीने आपणास नम्र विनंती करतोय. रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न तिथे 38 सर्कलमध्ये राजू आहेत. ज्याप्रमाणे आपण बघितला तर ते चांगले फिल्डिंग होताना पाहायला मिळाले. आणि ते 3 चौकारांचा उल्लेख करायचा झाला तर जिथे थोडासा जे अंदाज मात्र ज्या खेळाडूचा म्हणजे प्रदीपचा जो चुकीचा ठरला, त्यानंतर आकाशने त्यांची जागा घेतली आहे. परंतु थोडासा निराशाजनक कामगिरी राहिली आहे, परंतु झालं ते गेलं. परंतु आपण पुढे काय करू शकतो त्याकडे फोकस करायला हवं. ओ या बॉलला क्लीन बोल्ड दांडी गोल केले, त्रिफला उद्ध्वस्त गेलाय. आणि ही ताकद आहे या खेळाडूची. जेव्हा लाईन सापडत नव्हती मात्र सापडले तर कशी सापडले त्याने दाखवून दिले आणि मोठी विकेट आपल्या टीमसाठी एक ब्रेक थ्रू मात्र जरूर प्राप्त करून दिलाय. धन्यवाद डीजे. थोडंसं थांबवतोय. खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये हवाय पाणी. धावफलक तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 31 धावा आहेत, 31 रन्स आहे. पाणी हवाय, नक्कीच पाणी सुद्धा दिलं जाईल. ते षटक आपण पाहिलं तर महत्वपूर्ण जे रुपेश आपल्याला पाहायला मिळाला आणि थोडंसं त्या षटकामध्ये त्यांनी धावा खर्च केल्या आहेत. परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिली ते पार्टनरशिप तोडण्याचं सगळ्यात मोठी जी जबाबदारी होती ना, ती पार्टनरशिप त्याने तोडलं. 3ऱ्या क्रमांकावर विनोद, म्हणजे ज्याप्रमाणे विनोद या खेळाडूचा जर विचार करायचा झालं ना तर एक विनोद या खेळाडूला पण बघितलं तर नेहमीच टॉप वर येऊन खेळ करणारा खेळाडू, परंतु थोडासा 1 डाऊनला तो त्याला क्रम दिला आहे. आणि या 1 डाऊनच्या क्रमामध्ये आपण पाहिलं ना तर त्यांच्याकडून आता एक चांगली साहजिक ज्या शेवटच्या षटकामध्ये त्याला म्हणतात ना तोडफोडवाली फलंदाजी ही कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकते. परंतु एक ज्याप्रमाणे चॅम्बिका स्पोर्ट्स कर्नालपाडा टीम त्यांचा मनसुबा मात्र इथे आहे हाच असेल की आपण पहिल्या 2 षटकामध्ये काय केला त्या गोष्टीला आपण विसरून जाऊया. आता पुढे काय करू शकतो त्याच्याकडे आपण फोकस करू. म्हणून म्हटलं जाते ना, जो हो गया उससे सोचा नहीं करते, जो मिल गया उसे खोया नहीं करते. सफलता उन्हीं को हासिल होते जो वक्त व हालात पे रोया नहीं करते. मागे काय घडलं ते सगळं मागे सोडून द्या, पुढे काय त्याच्याकडे फोकस करा आणि पुढचा रस्ता मात्र तुम्ही नक्कीच निवडा. मार्ग तुम्हाला तिथे लगेच मिळेल आणि यश सुद्धा मिळेल. परंतु तो यशाचा मार्ग शोधण्यासाठी गोलंदाज कोणता वापरला जातोय पाहूया. यंगस्टर आपण बघितला पवन वर ठेवलेला हा विश्वास. आणि नक्कीच आपण बघितलं तर पवन नावाचा खेळाडू ज्याच्याकडे जवळजवळ थेट ओव्हरमध्ये गोलंदाजी सोपवण्याचं प्रमुख कारण सुद्धा आपण बघितलं तर सहजासहज कोणी कोणता गोलंदाजाला मात्र बोलवत नाही, कारण की त्याच्यामध्ये सुद्धा काही ना काही स्पेशालिटी असेल आणि नक्की ती स्पेशालिटी मात्र दर्शवण्याची आपल्या टीमसाठी एक चांगला रोल अदा करू शकतो. दर्शवण्याची संधी आहे पवनकडे. यंगस्टर त्याच्या हातात सोपवलेला चेंडू.
सुंदर चेंडू अगदी ब्लॉक मध्ये रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. जिथे आपण बघितलं तर आधीच मनामध्ये घर केलं होतं या फटक्याने, कारण की फलंदाज आधीच रेडी होता की मी इथे रिव्हर्सच खेळणार आहे. परंतु जिथे आपण पाहिलं ना तर हा येणारा डॉट चेंडू, भरपूर काही गेम प्लॅनिंग्स आखल्यात आता जॅम्बिका स्पोर्ट्स कर्नलपाडा टीमनं, आणि अग्रेशन या शेवटच्या षटकामध्ये नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करतील. हो, या वेळेला नक्कीच आपण पाहिलं तर फलंदाजाला बिमार करण्याचा प्रयत्न होता, बिमार चेंडू फेकला होता, परंतु आपण पाहिलं इथे धावा मिळत आहेत. इथे दोन चांगली रनिंग बिटवीन द विकेट. नो बॉलचा इशारा मात्र येताना पाहायला मिळतोय. बिमर चेंडूची हाताळणी गेली आहे. यंगस्टर आहेत आणि नक्कीच यंगस्टरवर नक्कीच आपले ज्याप्रमाणे विश्वास ठेवलाय, महत्व त्यांचा आत्मविश्वास सुद्धा वाढवणं गरजेची बाब आहे, आणि तो आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न सध्या तरी राजू करताना पाहायला मिळत आहेत. ज्याप्रमाणे आता मात्र पाहावा लागेल हा फ्रीटचा चेंडू, ज्यामुळे म्हटलं जातंय ना की जेवणामध्ये मीठ आणि क्रिकेटमध्ये फ्रीट सुपर हिट असतो. हा फ्री हिट मात्र पाहायला मिळेल का, आणि मिळतोय परंतु फायदा मिळतला जाईल का? हो हो हो, फ्री हिटचा चेंडू होता, संधी होती परंतु संधी साधता नाही आली आहे. संधीचं सोनं करायचं होतं परंतु झाली आहे माती, मिस केली आहे. धावफलक आहे ते म्हणजे 34. बेस्ट टायमिंग टॉप एज झाली आहे. दरम्यानचे खेळाडू आले, धाव एक मिळाली, दुसरी काय घडते काय घडते काय घडते, चेंडूची फेकी झालंय, काय घडते तर इथे रूल्स असा आठवणीमध्ये असायला हवेत. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची नियमावली सुद्धा तुम्हाला माहिती असायला हवी. तर धाव घ्यायची तर दोघांनाही कम्प्लिटली मात्र क्रीज सोडायची आहे. एका बाजूने जर क्रीज सांभाळणार, दुसऱ्या बाजूने क्रीज जर सोडणार तर मात्र असं होणार नाही. हे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचं क्रिकेट आहे मित्रांनो, नक्कीच तुम्हाला माहिती असायला हवं, परंतु तसं नाही होणार. येथे जे हवंय तुम्हाला ते नाही मिळणार. भरपूर वेळ आता मात्र आपण बघितला तर ज्याप्रमाणे उल्लेख करायचा झाला तर जवळजवळ या षटकामध्ये विश्लेषण करूया चेंडूंचं. जर चेंडू फेकून झाले आहेत 3, आणि फलकाचा विचार करायचा झाला तर फलकावर धावा आहेत 35. पवन यंगस्टर अतिशय लक्षवेधी कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय आपल्या टीमसाठी. हा फटका अगदी बॅटच्या रडार मध्ये टक्कन उडवून दिला. चेंडू चालला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार 6 रन. थँक्यू डीचे विनोद. ज्याप्रमाणे आपण पाहिला अग्रेशन अटॅक करत असताना या ओव्हर मध्ये 2 चेंडू असतील, आणखीन धावफलक 41 धावा. आता ज्याप्रमाणे काहीतरी सल्ला दिलाय राजूनं पवनसाठी, आणि डेफिनेटली मित्र म्हणे फ्युचर आहे कर्नलपाडा टीमचा, इन्व्हेस्ट जास्त केला फायदा जास्त मिळेल, आणि त्याचा फायदा हो हो हो. सुंदर सुंदर देखना चेंडू पाहायला मिळाला, कारण की विश्वास जतावला त्याच्यावर आणि प्रोत्साहित केलं पाहिजे, आणि नक्कीच प्रोत्साहन सुद्धा केलं जातं. एखादा चेंडू खराब पडतो डेफिनेटली. किती आपण पाहिलं टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये असं अनेक आपल्याला मॅचेस पाहायला मिळतात, असे क्षण पाहायला मिळतात. किती चांगला टॉपचा जरी खेळाडू असला ना, तरी मोठा खेळाडू असला तरी त्याच्या माध्यमातून एखादा खराब चेंडू पडतोय, आणि हा तर पवन यंगस्टर आहे, आणि नक्कीच त्याच्या माध्यमातून जरी पडला तरी त्याचा कमबॅक काय हे त्यांची जिद्द त्याने दर्शवताना पाहायला मिळतोय. या वेळेला हवेत आहे, प्रयत्न केले होते परंतु ते प्रयत्न असफल. चेंडू मात्र मस्त करून देतोय दस्तक 6 धावांसाठी बिग हिट षटकार, आणि या षटकाराने ग्रेट फिनिश केलं या पारीला. या पारीमध्ये आपण पाहिलं तर पूर्ण झालं पहिल्या इनिंग मध्ये 48 धावा आणि 49 धावांचं लक्ष. इथे या मैदानाच्या आतमध्ये चेस होऊ शकते डेफिनेटली, आणि ती ताकद आहे कर्नलपाडा टीमकडे. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर कर्नलपाडा टीम या धावा पूर्ण करू शकते. आपली लढाई आहे ती लढू शकते, परंतु लढाई मात्र इथे कोणता संघ जिंकेल हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच आई एकविरा ट्रॉफी. घेऊ एक आपण छोटासा ब्रेक मध्ये होऊया, त्यानंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये आपण कमबॅक जरूर करूया.
थँक्यू डीजे. टॉसची वेळ झालेली आहे. साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा आणि साई कृपा विरार फाटा. दोन कॅप्टन्स रिक्वेस्ट असेल आपण टॉस बॉक्समध्ये या. आता ही मॅच सुद्धा भरपूर महत्त्वाची असेल. अनिकेत जी बोमटे या आपण आपल्या शुभास्ते करूया हा टॉस. विके असतील आज कर्णधार नाही आहेत. आज कर्णधाराची भूमिका मला वाटते मला वाटते पंकजजी दोदडे असतील. वेलकम पंकजजी. मनपूर्वक स्वागत असेल. साईकृपा विरार फाटा सांगितले तर राकेशचा पंकजजी दोदड्यांचा संघ. नवीन पडा साईनाथ स्पोर्ट्स नवीन पडा ही सुद्धा एक आपण बघितला वन ऑफ दी ग्रेटेस्ट आणि टफेस्ट टीम म्हणून ओळखली जाते. चला नवीन पडा टीमचे कर्णधार तर क्विक या, थोडेसे फास्ट या. टॉसची ओळख करून दिली जाते मातृप्रदा स्पोर्ट्स आणि एकविरा स्पोर्ट्स. कॉल कोण देईल? मातृप्रदा स्पोर्ट्स येतो. एक टॉस जिंकला आहे साईनाथ स्पोर्ट्स नवीन पडा टीम. नक्कीच शुभेच्छा द्या. नवीन पडा टीम टॉस जिंकलाय. काय डिसाईड करणार? बॅटिंग आमची. काय वाटतंय की ते प्रथम फलंदाजी केली तर फायदा मिळू शकते तुम्हाला? हो नक्कीच मिळू शकतो. टोटल किती असायला हवं 3 षटकामध्ये इथे फर्स्ट बॅट करत असताना? कमीत कमी 50 धावा असायला हव्यात. कोणत्याशे बॅटरचे चांगल्या टचमध्ये आहेत, चांगल्या फॉर्ममध्ये? हो नक्कीच आहेत. आमचे बॅटिंग टचमध्ये आहेत, करंटमध्ये आहेत. ज्याप्रमाणे साईकृपा विरार फाटा टीम आपण पाहिली आहे तर एक स्ट्रॉंगेस्ट टीम म्हणून ओळखली जाते. एकविरा ट्रॉफी घ्यायची पहिली मॅच तुमची त्यांच्याशी आहे. त्याच्यासाठी तुम्ही घरी होमवर्क केला असेल. नक्कीच काय होमवर्क असेल यावेळी? त्यांच्यासाठी काय रणनीती असेल? आमची अजून त्यांच्याबरोबर एकही मॅच झालेली नाही, तरी पण ती एक चांगला संघ आहे. आम्ही त्यांच्या मॅचेस बघितलेले आहेत. एक चांगला संघ आहे तो. तरी आम्ही त्यांच्याशी चांगला सामना खेळू. प्रेक्षकांना एक टफेस्ट मुकाबला पाहायला मिळेल. नक्कीच मिळेल. शुभेच्छा तुम्हाला. बेस्ट ऑफ लक. पंकजजी काय वाटते टॉस किती महत्वाचा होता? खूपच महत्त्वाचा होता. पण आता आई जर मला फिल्डर आहे सांगितलं का फिल्डिंग घ्या, पण आम्हाला ती फिल्डिंग दिली आज. म्हणजे हो पाहिजे होतं ते मनासारखं मिळालंय. आता किती मेहनत करायची फक्त तुम्हाला? काय फोकस असेल फिल्डिंग मिळाल्यानंतर? पहिली ओव्हर फक्त त्याच्यात सामान करायचं. काय वाटतंय की साईनाथ स्पोर्ट्स टीम एक टफ टीम आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काही अभ्यास केलाय? नाही, आता त्यांच्याशी पहिल्यांदाच आहे आमची. पहिल्यांदाच आहे तरी पण कशा पद्धतीचं चॅलेंज असेल तुमच्या समोर? काय वाटते कोणते खेळाडू चांगला क्रिकेट खेळते तुमच्या टीमसाठी? विकी आहे, दया आहे, राजा आहे, हे 5-6 जण आहेत. एक शेवटचा प्रश्न. एकविरा ट्रॉफी पाहताय, खेळण्यासाठी सज्ज कसं आयोजन वाटलं? चांगलं वाटलं. शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक या मॅचसाठी तुम्हाला. कमेंट्री बॉक्समध्ये बदलाव आहे थोडंसं, कारण की आमच्या जोडीने जोडलेत आमचे साथी समर्थक मित्र मॅन फ्रॉम जुचंद्र तुषारजी सोनवणे. त्यांच्याकडे वळूया या क्रिकेटची कहाणी. चला ऐकूया तुषार सोनवणे यांच्या जुबाने. बॅक टू द कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. आपण आवाज ऐकला जरूर. जयजी डुकले त्यांच्यासहित आपण जर पाहिलं गेलं तर विजयजी भोये यांचा जर आपण आवाज ऐकला. चांगली क्रीडा स्पर्धा आपण बघतायत. 49 धावांचं आव्हान असताना प्रतिस्पर्धी संघ जय अंबिका कर्नाळपाडा संघ आता मात्र बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. पहिला बॉल यावेळेला जबरदस्त फटका. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला आणि बॉल थेट जाईल मैदानाच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवरती आकाश जाधवच्या बॅटमधून षटकार. 6 धावा. धन्यवाद डीजे. प्रतिस्पर्धी संघाने जवळपास 3 षटकामध्ये 48 गेल्यात. 49चं आव्हान जय अंबिका कर्नाळपाडा संघाच्या विरोधात विपक्ष ठेवले आणि आकाश जाधवने पहिल्याच बॉलवरती एक मोठा प्रहार करत असताना 6 धावा. 60 ऑफ द फाउंडेशन श्री गिरीशचा केला जातो षटकाराची. चांगला चेंडू होता परंतु तेवढा चांगला फटका देखील पाहायला मिळतो. डीप बाकवसवेला क्षेत्ररक्षक नाही आहे, प्रेक्षक बनून राहतील आणि याही वेळेला षटकारानंतरचा आलेला हा घनाघाती चौकार. आणि जो उल्लेख आपण केला होता ते की कर्नाळपाडा टीम च्या प्रकारे या मैदानाच्या आतमध्ये तुषार आपण पाहिलं ना, त्यांचा खेळ पाहिला तर तितकाच बहरदार होताना पाहायला मिळालाय.
आणि प्रत्येक सीझनमध्ये पण पाहिलं यंगस्टर खेळाडू घेऊन येतात, त्यानंतर आत्मविश्वासाने त्यांच्या माध्यमातून प्रत्येक वेळेला जे होणार आपण बघितलं परफॉर्मन्स, प्रत्येक परफॉर्मन्समध्ये आपण बघितलं त्यांचा खेळ हा जिथून सुरुवात झाली हा लेवल त्यांचा वाढत गेला आहे. आणि ती म्हणून मी चर्चा केली होती की जिथे आपण बघितलं लगभग हे जे टार्गेट आहे ना ते सहज कंप्लीट करू शकतात. आणि कसे करू शकतात तर त्याने मात्र दर्शवून दिलं की आम्ही पहिल्या 2 चेंडूवरती ठोकले 2 मोठे फटके, आणि त्यांनी मात्र विरोधी टीमला हे मोठे संकेत दिले की जागते रहो, हम अभी है और हम आ रहे, असं मात्र हे संकेत जरूर दिलेत या पहिल्या 2 बॉलमध्ये. नक्कीच 10 धावा धावफटकावरती लगावले गेले आहेत. आकाश जाधवचं जेवढं कौतुक करावं तितकं कमी राहील. या पुढचा बॉल, परंतु प्रत्युत्तर दिले दांडी गुल यष्ट्या उद्ध्वस्त. ज्याप्रमाणे पहिल्या 2 चेंडूवरती विकेटच्या विरोधात 10 धावा आल्या, परंतु तिसऱ्या चेंडूवरती आकाशची दांडी गुल केले, विकेट जाईल. या विकेट डीजेला येऊया या महत्वपूर्ण मॅचच्या दिशेने. तिच्या नावाची मला गोडी ग गोडी, नावाची मला गोडी. देवलानु मन रमतय ग, तुझ्या देवलानु मन रमतय. देवलानु मन रमतय ग माऊले, देवलानु मन रमतय. देऊल चमचमतई ग आई तुझा देऊल चमचमतई. देऊल चमचमतय ग माऊले, देऊल चमचमतय. त्या काढलाचे डोंगराला आई माझी नांदते नांदते. मला भेटीला बोलवतय, आई माझी गाणारे गोहरतय. देऊल चमचमतई ग माऊले, देऊल चमचमतई. देऊल चमचमतई ग माऊले, देऊल चमचमतई. देऊल चमचमतय ग माऊले, देऊल चमचमतय. देऊल धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हा 21 चषक 2024 आपण जरूर बघतायत. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन यांच्या अंतर्गत हे संपूर्ण संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या स्पर्धेमध्ये 40 संघांनी भाग घेतलाय. जरूर आज फायनल डे, अंतिम दिवस आपण जरूर बघतायत. नवीन फलंदाज आलेत. पहिला चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू अमंतरच्या माध्यमातून 1 धाव या ठिकाणी येताना जरूर दिसेल. 11 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्यात. आकाश जाधव सुरुवात तर अप्रतिम करून दिली, परंतु तिसऱ्या चेंडूवरती एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, तिथून विकेट त्याची गेली. राजू जाधव हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 1 डाऊन साठी येताना जरूर दिसत आहेत. कोला टप्प्याचा बॉल होता, चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु डाऊन टी ग्राउंड बॉल चाललाय थेट मैदानाच्या पलीकडे. एका टप्प्याच्या साहाय्याने बॉल सरळ निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. कारल्याला येतय ग, आई तुझ्या डोंगराला येतय ग. कारल्याला येतय ग, आई तुझ्या डोंगराला येतय ग. धन्यवाद डीजे. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4 मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण बघतायत. 49 धावांचा पाठलाग कसा करायचा आहे याचं प्रत्युत्तर देत असताना जय अंबिका कर्नालपाडा या संघाला आपण जरूर बघतायत. धावसंख्या जाऊन पोहोचते 15च्या घरामध्ये. 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड जुडले जात आहेत. एका बाजूला रुपेश जाधवला विसरून चालणार नाही आहे. एक मोठा खेळाडू म्हणून आपण जरूर बघतायत. 4 चेंडू जरूर फेकून झाले. नाव स्ट्राईक एंडला आपण त्यांना बघतायत. त्याचबरोबर राजू जाधव आलेत, आणि राजू जाधवने जर पाहिलं गेलं तर पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी चौकार ठोकलाय. कमबॅक करावं लागेल या ठिकाणी विकासला पुन्हा एकदा, कारण की धावा थोड्याशा खर्च झालायत. या पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तितकंच टायमिंग जुळलं नाही या बॉलवरती. पाहता पाहता जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आलेत बॉलवरती. 1 धाव या ठिकाणी मिळताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 16 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्यात. 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन एक सुंदर असोसिएशन म्हणून या असोसिएशनकडे पाहिलं जाते. सकाळची ठीक 9 वाजता या ठिकाणी जर पाहिलं तर मैदानावरती बॉल पडतोय. व्यवस्थित संध्याकाळपर्यंत फायनल देखील कंप्लीट होताना जरूर दिसतंय. यावेळेला पहा, जबरदस्त फटका खेळलाय आणि थेट बॉल मैदानाच्या बाहेर निघून जाईल. 6 धावांसाठी गुड टायमिंग, ग्रेट शॉट. माझ्या मागे येतय, कशी पसंत करू मी तुला. माझ्या घरी बनवणारा असा नवरा पाहिजे मला. माझ्या घरी बनवणारा असा नवरा पाहिजे मला.
धन्यवाद डीजे 22 धावा. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर विकासने एक विकेट जळून मिळून दिली, परंतु तिथून जर पाहिलं तर धावा थांबताना दिसल्या नाही आहेत. पुन्हा एकदा षटकाराला चौकाराला सिंगल जरूर येताना दिसली आपल्याला. धावसंख्या 22च्या क्रमात जाऊन पोहोचते. इथून देखील 12 चेंडू आणि 27 धावांचं समीकरण टीम जय अंबिका कर्नाळपाडा या संघाच्या विपक्षामध्ये आपण जरूर बघतायत. साई 11 डोंगरीपाडा संघ गोलंदाजी करताना चांगली क्रीडा स्पर्धा. ज्या ज्या व्यक्तिमत्वाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिले गेले तर आर्थिक स्वरूपात देणगी स्वरूपात मदत केले, त्या सर्व मान्यवरांचा आम्ही आभार जरूर व्यक्त करतोय. मुख्य व्यासपीठावर आपण जरूर बघू शकतायत सन्माननीय तुषारजी गावडे साहेब उपस्थित झालेत. प्रत्येक जण क्रिकेटचे चाहते आता जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेतच. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केले आणि बॉलला पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फलंदाज रुपेश जाधवच्या बॅट मधून षटकार येताना दिसतोय. 6 धावा. धन्यवाद डीजे. चांगलं टायमिंग साधलं. राजूने तो षटकार मारला होता आणि आता मात्र जर पाहिलं तर राजू देखील चांगली बॅटिंग करतायत. याही वेळेला जर पाहिलं तर जबरदस्त फटका ऑन साइडला सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्याला बीट करत असताना, त्याला चकवत असताना बॉल निघून जाईल सीमारेषा पार. आणखीन एक एकविरा ट्रॉफी मधील दमदार चौकार. सब कहते हैं उसको अपना रियल हीरो. पहिल्या षटकात देखील जर पाहिलं तर विकासने हाताळले षटक. त्यामध्ये जर पाहिलं गेलं तर 10 धावा पहिल्या 2 चेंडूवरती खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 22ला आपण जरूर बघतायत. त्यांनी देखील आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या आहेत. पण धावा इथून तुम्हाला वाचवायच्या आहेत कारण की 49 धावांचं टोटल आहे. आतापर्यंत धावा झाले फटकावरती 32. आता कमबॅक करावं लागेल गोलंदाजांना. या पुढचा बॉल यावेळेला जर पाहिलं तर धीमा गेटीने टाकलेला बॉल होता. स्लोवर डिलिव्हरी टाकली गेली, परंतु ऑन साईडला मिड विकेटला थोडंसं फील्ड खराब झालंय आणि त्याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये मिळालंय ते म्हणजेच 2 धावेचं. आणि या 2 धावडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 34 धावा या धावफटकावरती. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पहिले षटकातील 6 चेंडू आणि दुसऱ्या षटकातील 3 चेंडू, टोटल 9 चेंडूचा खेळ झालाय. परंतु रुपेश जाधवला कुठेतरी या ठिकाणी स्ट्राईक मिळताना दिसत नाही आहेत. परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर रुपेश देखील एकच विचार करत आहेत. राजू देखील चांगले, आकाश देखील चांगले खेळले, राजू देखील चांगले खेळत आहेत. फक्त आपल्या टीमसाठी धावा बनणं फार इम्पॉर्टंट आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर राजू जाधवच्या बॅटमधून बऱ्याच धावा येताना दिसल्या. 17 धावा आतापर्यंत राजूच्या बॅटमधून वैयक्तिक आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. अमरजी पाटील यांना विनंती करतो आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती विराजमान होऊया. मॅचचा आनंद आपण घ्यायचा आहे. एक सुंदर क्रिकेटपटू म्हणून आपण जरूर त्यांना कित्येक वेळा अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाच्या माध्यमातून खेळताना जरूर पाहायला मिळत आहेत आणि त्यांना मी विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. या संपूर्ण ट्रॉफीज आपण बघतायत सन्माननीय जिग्नेशदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रस्तुत झाल्या आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये लागलेले गुड शॉटचे चेंडू हे आम्हाला उपलब्ध केलेत सन्माननीय भावेशदादा म्हात्रे, एक दमदार उद्योजक आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर आणखीन काही मान्यवर आहेत. भावेशदादा पुणेकर असेल, SM फिटनेस जिमचे प्रोप्रायटर सन्माननीय शुभमदादा म्हात्रे यांचा देखील फार मोठं आर्थिक सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये लाभलं गेलंय. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाचं देखील कौतुक करावं लागेल. त्यांचा देखील पाठिंबा नेहमी आपण जरूर बघतायत. एकविरा या टीमच्या मागून राहिला आहे. त्यांचं देखील आर्थिक सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये लाभलं गेले. या सर्व मान्यवरांचा आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय. मात्र बदल स्पोर्टचे प्रोप्रायटर सन्माननीय कल्पेशदादा म्हात्रे, मनीषदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील या संपूर्ण क्रीडा स्पर्धेसाठी जर पाहिलं गेलं तर आर्थिक सहकार्य लाभलं गेले. त्यांचं देखील आभार. ऋतिक म्हात्रे यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर 4 दिवस पाण्याची व्यवस्था या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण जरूर बघताय. त्यांचं देखील आभार. या सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय. 4था दिवस एकविरा चषक 2024 फायनल डे, अंतिम दिवस. जयजी डुकले असतील,
विजयजी भोये असतील यांचं कौतुक करावं लागेल, कारण की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये हे दोन अतिशय उत्तम दर्जाचे समालोचक आपण सातत्याने पाहिले गेले. ऑन साईडला बॉल वळवला गेला, डीप मिड विकेटला बॉल निघून चाललाय, एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त झाले. परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, तर या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर ओव्हर थ्रो जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाला. तिथून जर कलेक्ट जर झाले असते तर धावा कुठेतरी वाचल्या असत्या, आणि धावा आता या ठिकाणी वाचवायच्या आहेत. ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी 2 धावा गेल्या, आणि पाहता पाहता या ठिकाणी जर पाहिलं तर दोन्ही फलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या आहेत. 3 धावांनी संघाची धावसंख्या 37. षटक क्रमांक दुसरं बघतायत भावेश. आत्तापर्यंत जर पाहिलं तर भावेशने 15 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. 49चं टार्गेट असताना आतापर्यंत 15 धावा जरूर खर्च केल्या गेल्यात. पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल निघून चाललाय, एक सिंगल. आता मात्र रुपेश जाधवच्या बॅटमधून ही मैदानाच्या आतमध्ये येताना दिसेल. खातं त्याचं ओपन झालंय, परंतु संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 38 धावा या धाव फटकावरती. भावेशच्या षटकातील 5 चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत. चांगलं हे मैदान आपल्याला जरूर पाहायला मिळते. जय बजरंग स्पोर्ट पालनापाडा त्यांचे देखील आभार. यावेळेला ऑन साईडला जबरदस्त फटका सजवलाय, बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेंसाठी ह्यूज सिक्सर. वेलकम बॅक. आणि एकविरा ट्रॉफी 2024 आपण बघतायत. धावसंख्या जाऊन पोहोचते टीम जय अंबिका कर्नलपाडा या संघाची 44, म्हणजे 6 बॉल आणि 5 धावेंचं लक्ष असेल. आणि कशा प्रकारे या धावांचा पाठलाग केला जाईल की रोखलं जाईल हे पाहणं फार महत्त्वाचं राहील. 2 षटकामध्ये जवळपास पहिल्या षटकामध्ये 1 विकेट आणि 22 धावा, आणि दुसरं षटक देखील फार इम्पॉर्टंट होतं. आणि तिथून जर पाहिले तर दुसऱ्या षटकात देखील धावा या भरपूर प्रमाणावरती खर्च करण्यात आल्या. आता येणारे बॉल असतील 6, विजयाकरिता 5 धावेंचं लक्ष. मैदानाच्या आतमध्ये रुपेश यांना आपण जरूर बघतात गोलंदाजी ट्रॅकवरती. 6 बॉल 5 धावा रोखल्या जातील का हे पाहणं महत्त्वाचं असेल. कालच्या दिवसात आपण पाहिलं 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता असताना मैदानावरती आझाद 11 वसई या संघाला आपण जरूर पाहिलं. षटकार ठोकला गेला आणि अंतिम 4 मध्ये तो संघ जाऊन पोचलाय. पहिला बॉल निर्धाव. एका बाजूला रुपेश जाधव आहेत, एक्सपिरियन्स आहे त्यांना, आणि जवळपास जर पाहिलं गेलं तर मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी देखील गाजवल्या आहेत. परंतु आता संघाला गरज असताना 5 चेंडूमध्ये 5 धावा बनवतील का हा प्रश्नचिन्ह त्यांच्या संघासमोर उभा राहिला आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं गेलं तर रुपेश एक अप्रतिम गोलंदाज आहेत, आणि पहिला चेंडू त्याने चांगल्या टप्प्यावरती टाकत असताना पहिला बॉल तो डॉट ऑल आहे. चांगला रनअप देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जो रुपेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ओव्हर पद्धतीचा बॉल होता. बीट करत असताना याही वेळेला जर पाहिलं तर बॉल मागे निघून चाललाय. कुठेतरी बॅटला लागले असंच पंच दर्शवतात, परंतु यष्टीरक्षक होते त्यांनी बॉलला अडवले गेले. कुठेतरी या धावा रोखल्या जातील का प्रश्नचिन्ह आता मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये येताना जरूर दिसतो. येणारे बॉल 4, विजयाकरिता 5 धावांचं लक्ष. आल्या सर्व खेळाडूंचं पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. महत्वाची मॅच, 4 बॉल आणि इथून 5 धावांचं लक्ष असेल. या पहिली मॅच जर पाहिली तर 1 बॉल 1 धावेची आवश्यकता असताना तिथून ती धाव निघताना जरूर दिसली. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर मिस टायमिंग झाला. कॅच जर घेतली तर मॅच मध्ये पुनरागमन करेल, परंतु कॅच झाले ड्रॉप. इथून जरी कॅच आली असती, 1 विकेट मिळाली असती महत्वाची रुपेश जाधवची, आणि त्यानंतर कुठेतरी या 2 धावा वाचल्या असत्या. आणि या 2 धावणे जर पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोचते ते म्हणजेच 46 धावा धावफटकावरती. इथून देखील 3 धावांची गरज आवश्यकता असेल. येणारे बॉल असतील इथून देखील तुमच्याकडे 3 रुपेशचा अप्रतिम षटक राहिले. पहिले 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर जर पाहिले तर विकेट घेण्याची शक्यता होती, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षणाचा कुठेतरी अभाव दिसला. झेल ड्रॉप केली आणि त्यानंतर जर पाहिलं तर 2 धावा येताना दिसत आहेत. 3 चेंडू आणि 3 धावा.
हो यावेळेला जबरदस्त फटका तर सजवला. धावा किती मिळतील हे पाहावं लागेल. आणि यस पंचांचा इशारा आलाय, या 2 धावा असतील. पंचांचं देखील कौतुक करावं लागेल. त्यांचं देखील अप्रतिम काम आपण संपूर्ण या स्पर्धेमध्ये आज 4थ्या दिवसात देखील आपण बघतायत. हेच पंच सातत्याने या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. 2 धावडे संघाची धावसंख्येत भर, धावसंख्येतून पोहोचते 48. म्हणजेच काय तर एका धावेची आवश्यकता. विकास वळवे आणि दुसऱ्या बाजूला संतोष कोम. पंचांची भूमिका अप्रतिम. 4थ्या दिवसामध्ये देखील जर पाहिलं तर एकही आतापर्यंत चुकीचा निर्णय आला नाही आहे. सक्षम पंच म्हणून आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण जोरानं बघतायत. 2 चेंडू 1 धावांची आवश्यकता असताना हा बॉल आहे नो. आणि या ठिकाणी मॅच जिंकले टीम जय अंबिका कर्नालपाडा. आणि या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर कॉंग्रॅच्युलेशन्स हडलक टफलक टीम साई इंक 11 डोंगरीपाडा. चला आपण पाहुण्याचे शुभ असते प्रथमतः आपण मॅन ऑफ द मॅच देऊया आणि त्यानंतर पाहुण्यांचा देखील या ठिकाणी सन्मान करूया. चला मॅन ऑफ द मॅच कोण असतील आमच्यापर्यंत लगेच माहिती पोहोचली जाईल. DBN लाईव्हची टीम देखील चांगलं वर्क या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून करते. टॉस का बॉक्स आपण जरूर बघतायत. मात्र स्पोर्ट्स जरूर आपण बघताय टॉस बॉक्स मध्ये. चला मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी पुरस्कार वितरित करणार आहोत. ऑन स्क्रीन हे संपूर्ण आपण DBN लाईव्हच्या माध्यमातून दर्शवलं जाते. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट इट संघाला गरज असते